अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. अधिक महिन्यात प्रत्येक सुनेने सासूला ही एक वस्तू अवश्य द्या. जोडवी सासरची की माहेरची? बऱ्याच स्त्रियांच्या मनामध्ये काही प्रश्न असतात. जोडवी सासरची असावी की माहेरची? सर्वांना माहीत आहे की लग्न झाल्यावर पहिली जोडवी ही सासरची असते. सासरहून जेव्हा कधी आपण माहेरी जातो तेव्हा आई त्या जोडवी मोडून नवीन जोडवी आपल्याला घेते. मग माहेरची जोडवी 3 वर्ष प्रत्येक मुलीला लग्न झालेल्या सासरची लग्नामध्ये असते व 3 वर्ष आई जोडवी बनवते. तर प्रत्येक सुनेने आपल्या सासूसाठी ही एक वस्तूही घ्यायची आहे. ती वस्तू कोणती आहे? अधिक महिन्यामध्ये लेक जावई घरी बोलवून मानपान केला जातो, तसेच वाण दिले जाते. वाणामध्ये सोने चांदीच्या वस्तू किंवा काही भेटवस्तूही दिल्या जातात. 33 संख्येमध्ये अनारसे, बत्तासे, मैसूर पाक असे पदार्थ दिले जातात. तसेच एक निरांजनही दिलं जातं. अधिक महिन्यामध्ये धोंड्याच्या महिन्यामध्ये प्रत्येक मुलीने आपल्या आईची ओटी नक्की भरायची आहे. आईच्या पोटी जन्म घेतला आहे, आईने जग दाखवलं आहे. प्रत्येक मुलीचं कर्तव्य पूर्ण करायचं आहे आपल्या आईची ओटी भरून. इतर वेळेस आईची ओटी भरली जात नाही, पण अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरल्याने भरपूर पुण्य प्राप्त होते. तसंच आईच्या जीवनातील दुःख संकट दूर होतात, सौभाग्य अखंड राहते. यासाठी प्रत्येक लग्न झालेल्या मुलीने आपल्या आईची ओटी नक्की भरायची आहे. आईसाठी तुम्हाला काही घ्यायचे आहेत, काही वस्तू घ्यायच्या आहेत तरीही तुम्ही घेऊ शकता. सासूसाठीही तुम्ही काहीही घेऊ शकता. आता असं झालं आहे की भरपूर काही स्त्रिया आहेत त्या जॉबला जात आहेत किंवा बरेच धावपळीमध्ये आहेत. तर प्रत्येक सासू ही घरामधलं सर्व काम करत असते. मुलीप्रमाणे सुनेलाही वागवत असते. पूर्वीपेक्षा आता काहीही राहिलं नाही पूर्वीसारखं. आता प्रत्येक मुली सासूला आई मानून वागतात किंवा सासू ही प्रत्येक सुनेला मुलगी मानून आपल्या घरामध्ये ठेवते. आपल्या घरामध्ये तिचा मान सन्मान ठेवते. यासाठी तुम्हाला सासूसाठी काही करायचं आहे. मनामध्ये विचार आहेत की सासूसाठीही तुम्हाला काहीतरी करायचं आहे. अधिक महिन्यामध्ये आपण ज्या काही गोष्टी करतो, जे काही कार्य करतो त्याचे शुभ फळ आपल्याला नक्कीच मिळतं. असे नाही की अधिक महिना आहे तर लेक जावयाचाच मानपान व्हायला हवा, लेक जावयालाच वाण द्यायला हवं. तर आपण सासूसाठी आईसाठीही काहीही करू शकतो. अगदी तुमच्या इच्छा आहेत तर तुम्ही काहीही करू शकता. तर अधिक महिन्यामध्ये अशी कोणती वस्तू आहे ते तुम्ही सासूला अवश्य द्यायला हवी. अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरली जाते, पण सासूची ओटी भरली जात नाही. सासूची ओटी का भरली जात नाही? कारण जे काही तुमचे पती आहेत ते पुत्र सासूच्या पोटामध्ये 9 महिने वाढवलेलं असतं. त्यासाठीच तुम्हाला सासूची ओटी भरता येत नाही. आपण सासूला वापस देता येत नाही काही, त्यासाठी ओटी भरत नाही. आईची ओटी अवश्य भरायचीच आहे. आईची ओटी भरता तेव्हा तुम्ही देवीची ओटी भरता त्याप्रमाणे आईची ओटी भरू शकता. तसेच सासूलाही तुम्ही ही वस्तू अवश्य द्यायची आहे. ती वस्तू कोणती आहे? ती वस्तू आहे जोडवी. जोडवी तुम्हाला सासूलाही द्यायची आहे. प्रत्येक स्त्रियांना माहीत आहे की लग्न झाल्यावर पहिली जोडवी ही सासरची असते. त्यानंतर मुलगी जेव्हा कधी माहेरी जाते तेव्हा 3 वर्ष ती जोडवी माहेरची घालते. मग आता अधिक महिन्यामध्ये प्रत्येक सुनेने आपल्या सासूसाठी जोडवी नक्कीच अवश्य घ्यायची आहे. सासूलाही आनंद होईल, ते मान्य आहे सासूला, तर तुम्ही अवश्य द्या. किंवा तुमच्या मनामध्ये आहे किंवा सोन्याची वस्तू, चांदीची वस्तू, पण सौभाग्याचे अलंकार जे आहेत ते सासूलाही आपण द्यायला हवे. सासूही तुम्हाला देते तेव्हा तुम्हीही सासूसाठी देण्यासाठी हा दिवस खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. काही करण्याचा दिवस आहे. अधिक महिना हा अति शुभ फल देणारा महिना आहे. तर प्रत्येक सुनेने आपल्या सासूसाठी जोडवी नक्की घ्यायच्या आहेत. सासूबाई घ्यायला मान्य असतील तर अवश्य तुम्ही द्या. नसतील तर तुम्ही त्या जोडवी तुमच्या आईलाही देऊ शकता किंवा तुम्ही स्वतःही घेऊ शकता.
किंवा अधिक महिन्यामध्ये बऱ्याच स्त्रिया, ज्या काही स्त्रिया आहेत त्या वेळ नसतो, इतर वेळेस वेळ नसतो धावपळीच्या जीवनामध्ये किंवा बरेच काही कामं आहेत, आज करूया उद्या करूया अशा काही वेळ नसतो, त्यासाठी जोडवी केली जात नाही. पण अधिक महिना हा 33 महिन्यांनी येतो, तेव्हा अधिक महिना अति शुभ फल देणारा आहे. प्रत्येक स्त्रियांनी आपली जोडवी अवश्य बनवायची आहे. जोडवी बनवायची आहे. जोडवी ही नेहमी चांदीचीच असावी. जोडवी कधीही कोणत्याही धातूची नसायला हवी, कारण चांदी पायामध्ये असेल, चांदी जेव्हा कधी जमिनीला आपले पाय टेकतात तेव्हा त्यातून जमिनीतून ही पॉझिटिव्ह ऊर्जा खेचली जाते व जोडवी घालणं हे प्रत्येकाला माहीत आहे खूप शुभ आहे. त्यासाठी प्रत्येक स्त्रियांनी फॅशन म्हणून कोणत्याही धातूची जोडवी वापरू नये, तर जोडवी नेहमी चांदीची असायला हवी. तर ही वस्तू तुम्हाला सासूला द्यायची आहे. जोडवी तुम्ही पहिल्या लग्नामध्ये सासरची असते, तर आत्ता माहेरची किंवा तुम्ही स्वतःही जोडवी करू शकता. असे नाही की सासरची किंवा माहेरचीच असायला हवी. तर तुम्ही स्वतः कमवत असाल तर तुम्ही स्वतः ही जोडवी तुम्हाला बनवू शकता, सासूला बनवू शकता, आईलाही देऊ शकता. याप्रमाणे तुम्हाला अधिक महिन्यामध्ये सासूसाठी काही करायचंच असेल, इच्छा आहे भरपूर दिवसापासून